लर्नेड हेल्पलेसनेस आहे ना, तो आहे हे मान्य करूया. पण मग तो हॅपीनेस मध्ये कसा बदलता येईल? बदलता येईल का? नक्कीच बदलता येणार आहे. त्याच्याकरता आपल्याला हे सगळं 40शी मध्ये काय घडतंय, नक्की काय होतंय आणि काय करायला पाहिजे याच्यावरती फोकस ठेवला तर 100% आपण त्यातनं बाहेर पडणार आहोत. आता नक्की 40शी आहे तरी काय, ती वाईटच आहे का? ती अशी का आहे आणि जशी आहे तशीच जाणार आहे का शेवटपर्यंत? अजिबात नाही. आपल्याला या 40शीचं स्वरूपच पालटायचंय. या 40शीकडे बघण्याचा अंदाज जो आहे तो बदलायचा आहे आणि स्वतःमध्ये काही सकारात्मक बदल करून अर्थातच पुढे जायचंय. वर मी ज्या मगाशी सगळ्या उल्लेखलेल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी मॅनोपॉज, अर्थातच प्री मॅनोपॉज, मॅनोपॉज आणि पोस्ट मॅनोपॉज ह्याच्यामध्ये मोडतात. म्हणजे या 3 भागामध्ये आपण त्याचा विचार करूया. मॅनोपॉज म्हणजे नक्की काय आहे? तर काही काही वेळेला लोकांचा, सगळ्यांचाच असा स्त्रियांचा समज किंवा मी म्हणेल गैरसमज असतो की पिरियड चालू आहेत पण आम्हाला त्याच्यामध्ये जो प्रचंड त्रास होतोय कारण आमची 40शी जवळ आलीये किंवा मी 40शी क्रॉस केली आणि बघा ना केवढा त्रास होतोय म्हणजे माझा मेनोपॉज चालू झालाय. तर असं नाहीये. पिरियड संपून 12 महिने होऊन गेले आणि मग त्याच्यानंतर आपला खऱ्या अर्थाने मेनोपॉज चालू होतो. त्याच्या आधीच्या कंडिशन प्री मेनोपॉजच्या असतात आणि नंतरच्या असतात ते पोस्ट असतात. आपण पिरियडचा त्रास जसा जो विचार केला तो ते योग्य नाहीये का? तर पिरियडचा त्रास होणार आहे. प्रत्येकाचा कालावधी मात्र वेगळा वेगळा असणार आहे. म्हणजे काय, कुणाला पोस्ट मध्ये कदाचित त्रास होईल, कदाचित मेनोपॉज मध्ये होईल, कदाचित प्री मध्ये होईल, कदाचित कुणाचा कालावधी वर्षा 2 वर्षाचा असेल, कदाचित कुणाचा 6-8 महिन्यांचाच असेल. असंही असू शकतं. त्यामुळं प्रत्येकाचा कालावधी वेगळा असला तरी सिम्पटम्स काय आहेत ह्याच्यावरनं अर्थातच आपणही विचार करूया आणि वेळ पडली तर डॉक्टरांचा सल्ला आपल्याला घ्यावा लागतो. पिरियड्सचे सिम्पटम्स काय आहेत? तर पिरियड्स ते वेळेत येतात का नाही तो विचार करायचा आहे. त्याच्यामध्ये बदल होतो. कधी कधी तुमचं हे सिम्पटम्स आपण बघतोय त्याच्यामधल्या ह्या गोष्टी पाहूयात की तुमचे पिरियड्स थोड्या कमी अधिक प्रमाणात दिवस पालटतात की 22-24व्या दिवशी येते तर कदाचित खूपच दिवसांचा अवधी जातो, कदाचित खूप लवकर येत आहेत. तुमचं एकंदरीत शारीरिक तापमान जे दरवेळेला असतं त्याच्यामध्ये कदाचित पिरियड येण्याच्या वेळी कदाचित 4-6 दिवस आधी सुद्धा थोडस गरम अंग वाटणं, घाम खूप येणं, प्रचंड घाम येणं, झोप कमी होणं, कदाचित झोप खूप लागणं हे पण होऊ शकतं. मूड स्विंग याच्याविषयी मी तर सांगायला नकोय. तुम्ही म्हणजे असे स्वतःच असे काउंट केले तर तुमच्या लक्षात येईल मूड स्विंगला तर अर्थच नसतो. सतत आपले मूड स्विंग होत राहतात की जे स्वाभाविक असतात. शारीरिक बदल होत राहतात. खूप घाम येतो, मी जसं सांगितलं तसं त्या घामामुळे कदाचित खूप खाज पण सुटते अंगाला आणि तशीही ड्राय स्किन पडल्यामुळं कदाचित खाज सुटते. हाडं ठिसूळ होतात, चिडचिड प्रचंड वाढते, कधी कधी तर असं एका जागी बसून न रडावंसच वाटतं. म्हणजे मी हे सांगतेय याच्यामध्ये यत्किंचित पण खोट्या गोष्टी नसतात हे तुम्ही अनुभवताय. कारण कारण कधी कधी असं होतं की काहीच कारण नाहीये. म्हणजे कोणी मला बोललंय का, कोणी दुखावलंय का मन, कोणी काही असा विचार किंवा घरात काही एखादी वाईट घटना घडली का, अजिबात नाही. मला उगीच रडावंसं वाटलं, मी काय करू, रडता तर येत नाही, असं कसं रडायचं उगीच, असं म्हणून आपण त्या गोष्टी दाबून ठेवतो. तर ही घटना घडू शकते की अचानक रडायला येणं, एकटेपणा वाटणं, आयुष्य निरर्थक आहे असं वाटणं, आयुष्य संपतंय असं वाटणं. कारण ह्या सगळ्याच्या मागे मागे भीती असते. भीती कशाची आहे? अनिश्चिततेची. आपलं आयुष्यच ना मुळात अनिश्चित आहे. माणसाचं असो किंवा प्राण्याचं असो, तुम्हाला सर्टन गोष्ट काहीच नाहीये डेथ सोडली तर. सगळ्या गोष्टी अनसर्टन आहेत. पण आपण ना त्यांचा विचार करणं सोडून दिलंय माणसांनी. कारण आपली झेप आहे ना माणूस म्हणून पण आपल्याला वर वरच जायचंय. आपल्याला मुळात इथे पण बघायचं नाहीये की इथे काय आहे. खाली बघण्याचा तर प्रश्नच येत नाही, अब्जात रक्तातच नाही. पण आम्हाला इथे पण नाही बघायचंय, आम्हाला सतत वर बघायचंय. आणि मग काय होतं की आपल्याला ज्या गोष्टींना म्हणजे आपण कायम म्हणतो ना जमिनीवर राहायला पाहिजे ते आपण राहतच नाही. भावनिक दृष्ट्या पण, भावनिक दृष्ट्या पण असं का होतंय मला, याच्यापेक्षा मला असं कसं होऊ शकतं.
माझ्याच बाबतीत हे का घडतं असेल, असा जो अतिरेकी विचार केला जातो त्याच्यातही काही वावगं नाही, कारण तो वयाचा आपल्या त्या परिणाम असतो. मॅनोपॉजमुळे होतो, हार्मोनल इम्बॅलन्समुळे होतो. पण मग त्याच्यावरती वर्कआउट करण्यापेक्षा आपण त्या गोष्टीमध्ये अडकून राहतो की मलाच का हे असं होतंय, माझ्याच बाबतीत का, सगळे सोडले आणि मलाच का हा त्रास, मीच का हे सगळं सहन करायचं. ह्या सगळ्या गोष्टींमुळं जास्ती त्रास आपला तो वाढण्याची शक्यता असते. मॅनोपॉज कधी कधी ना संपतो त्यावेळेला त्याच्यामध्ये बदल आहे की ना, कधी कधी 4 वर्षांचा कालावधी असू शकतो, कधी कधी 3 वर्षांचा कालावधी असू शकतो की मॅनोपॉज म्हणजे पिरियड संपले आणि मॅनोपॉजचा काळ हा तुमचा 2 वर्ष 4 वर्ष असू शकतो. पिरियड चालू राहतात ना त्यावेळेला शेवटचा पिरियड जेव्हा आलाय तेव्हापासून हे 2 किंवा 4 वर्ष आपल्याला पकडायचे. ह्यामध्ये आणखीन काय काय बदल आपल्या आयुष्यात किंवा आपण पहिले शरीरातले बदल बघू. तर कदाचित मग ब्रेस्टचा आकार कमी जास्त होऊ शकतो की जे अतिशय नॅचरल आहे. आणि काय कुठं करावं, काय आपण कुणाला कसं रिॲक्ट करावं ह्याच्या करताना आपल्याला थोडासा आपला मनाचा पण गोंधळ होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींमध्ये डॉक्टरांच्या सल्ल्याने हा शब्द खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. B6 आपण व्हिटॅमिन घेऊ शकतो. आता अर्थातच डॉक्टरी सल्ल्यानेच आपल्याला पुढे जायचं असतं जर का शारीरिक आपल्याला काही घ्यायचं असेल तर. पण मनावरचे संस्कार करायचे असतील तर 100% त्याच्यावरती आपल्यालाच वर्कआउट करायला लागतं. अर्थात ते सुद्धा पुन्हा तज्ज्ञ व्यक्तीच्या सल्ल्याने आपण करावं. उगीच अनाठाई सगळ्यात महत्वाची गोष्ट मी इथं अगदी नमूद करेन की ते व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे ना, वाचणं बंद करा. कारण ना अशक्य गोष्टी लिहिलेल्या असतात त्याच्यामध्ये आणि त्या बघून ना आपण अक्षरशः वेडे होतो की ना, अच्छा त्या साईटवरती गेले ना तिकडं हे असं दिसतं, ह्या साईटवरती ना हे असंच म्हणत होते. हे सगळं एका जागी ठेवा, गंमत म्हणून वाचा, सोडून द्या. तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घेतल्याशिवाय काहीही करू नका. बरं, मग आता हे सगळं करण्याकरता काय काय पायरीने आपल्याला पुढे जावं लागेल, काय करावं लागेल म्हणजे आपल्याला चांगलं वाटेल, काय करावं लागेल म्हणजे आपल्याला आपला हा हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असला तरी आपल्याला आनंदी वाटेल. तर ह्याच्याकरता 2-3 गोष्टी जे डॉक्टर पण सांगतात. तर स्पायसी फूड खाणं थोडस कमी करा, फास्ट फूड खाणं पण बंद करा. एखादी व्यक्ती खूपच एखादी अल्कोहोल घेत असेल तर अर्थातच ते घेऊ नका. तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा त्रास होतोय ते लिहून ठेवायला सांगा, लिहून ठेवायला शिका. म्हणजे तुम्हाला ज्याचा सल्ला घ्यायचा आहे त्या व्यक्तीच्या समोर गेल्यानंतर गोंधळल्यासारखं होतं, आठवत नाही आणि मग एखादी गोष्ट स्किप होते. असं होऊ नये म्हणून अगदी रोजच्या रोज डायरी नका घेऊ, पण परवा माझे पिरियड्स येऊन गेले आणि मग ते पुढचे 4 दिवस गेल्यानंतर मला काय काय त्रास झाला जो मला पूर्वी कधीच झाला नव्हता, हे लिहून ठेवा. डॉक्टरांच्या कानावर घालताना तुम्हाला त्याचा उपयोग होईल. काय होतं ना, ह्या सगळ्या मॅनोपॉजच्या काळामध्ये ना हार्मोनल इम्बॅलन्स होत असतो, शारीरिक मानसिक बदल घडत असतात आणि एक बदल प्रकर्षानं जाणवतो, जो तज्ज्ञ लोक ह्याच्यामधली सांगतील, डॉक्टर्सही सांगतात की डोपामाइनची ना मात्रा कमी होते शरीरात. आता मी व्हिडिओमध्ये पण तुम्हाला टाकलेलं होतं की सगळा जो केमिकल लोचा आहे ना हा ह्या डोपामाइनचा आहे, त्याच्यावरती आता आपण बोलणार आहोत. तर हे डोपामाइन नक्की आहे तरी काय हो, तर दिस इज अ टाईप ऑफ न्यूट्रो ट्रान्समिटर. म्हणजे काय आहे तर हे एक केमिकल मेसेंजर आहे. हा एक केमिकल मेसेंजर बॉडीकडनं ब्रेनला जातं आपल्या. डोपामाइन हे शरीर आणि मेंदूमध्ये असतं. डोपामाइन डेफिशियन्सी जर का तुम्हाला झाली, की जी बऱ्यापैकी होतच असते, तर ते झाल्यामुळं मेंदू मधला जी गोष्ट आहे प्लेजर मिळवण्याकरता ती म्हणजे डोपामाइन आहे. आणि ती न मिळाल्यामुळे आपण अपसेट होणं, मूड स्विंग्स, निराश वाटणं, रडावंसं वाटणं, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामुळं होत असतात. ह्या सगळ्याचा परिपाक काय पुन्हा डिप्रेशन येतं. हे जे डिप्रेशन आहे, हे डिप्रेशन येऊ नये ह्याच्याकरता आपल्याला खूप प्रयत्न करायला लागतात. डोपामाइनच्या डेफिशियन्सीमुळे डिप्रेशन बरोबरच आणखीन एक आजार बळावू शकतो, तो पार्किन्सनचा आहे. की जर का डोपामाइनची मात्रा तुमच्या शरीरातली कमी झाली, त्याचा क्षय झाला, तर पार्किन्सनचा आजार पण उद्भवण्याचं ते एक कारण असू शकतं. डोपामाइन हे ना वाईटच आहे का मग सगळं गोष्टी त्यातल्या, तर अजिबात नाही. डोपामाइन हे फील गुड हार्मोन आहे.
तुम्हाला चांगला आनंद देणारं, आनंदाचं कारक असं हे स्त्राव आहे एक. डोपामाइन शिवाय आपलं शरीर, आपलं मन, आपला मेंदू कार्यच करू शकत नाही. इतकं महत्वाचं हे डोपामाइन नावाचं जे काही हार्मोन आहे, जो काही स्त्राव आहे, त्याच्यामुळे आपल्याला आपलं शरीर तंदुरुस्त ठेवता येतं आणि पर्यायाने मन. डोपामाइन लो आहे, त्याची काय काय लक्षणं आहेत तर ती बघूया आपण. एक तर डोपामाइन लो झालं की डिप्रेशन येतं, प्रॉब्लेम विथ कॉन्सन्ट्रेशन अर्थातच एकाग्रता भंग पावते, मेमरी इश्यूज आठवत नाही, हात किंवा पाय थोडेसे असे शेक केल्यासारखे होतात, म्हणजे असं हादरल्यासारखं होतं स्वतःलाच. कोऑर्डिनेशन मध्ये थोडेसे चेंजेस होतात. काही घटना आठवून बघा, तुम्हाला नक्की आठवतील. नो सेक्स ड्राईव्ह अर्थातच ह्या एका गोष्टीमुळं खूप त्याच्यावरती रिसर्च झालाय की 40शी मध्ये सेक्सची जी इच्छा आहे ती प्रचंड कमी होते आणि ह्याच्यामुळे पती पत्नी संबंधांमध्ये, त्या नात्यामध्ये एक हळूवार जे नातं आहे, नाजूक नातं आहे, त्याच्यामध्ये बाधा येऊ शकते. कारण समोरची व्यक्ती आपल्याला ते समजून घेऊ शकत नाही आणि आपण त्याला समजावून सांगू शकत नाही. तर ह्याच्यावरती उघडपणे चर्चा करून, उघडपणे त्या व्यक्तीला ते सांगून आपल्याला पुढे जावं लागतं. अर्थातच त्याच्याकरता डॉक्टरांची, तज्ज्ञांची, समुपदेशकांची पण मदत तुम्ही घेऊ शकता. हे ऐकून डोळ्यासमोर ना तुमच्या काही असं आलं का, आठवायला लागलं ना सतत की आपण हेच अनुभवतोय, की कारण कारण काय आहे की रोज तर आम्ही हेच अनुभवतो, आम्हाला अशाच गोष्टी घडतात, मग आता आम्ही काय करायचंय. चिडचिड होतीये आमची, आम्हाला प्रचंड राग येतो आणि आमचा अगदी अपमान होतो. सगळेजण आपल्याला येता जाता, हे तुला काही कळत नाही, सध्या तू ना अशी वेड्यासारखीच वागते, सध्या तुला काहीच आठवत नाही असं म्हणतात. आणि मग आणखीनच आम्हाला ना त्रास होतो, त्याचा अपमान तर पहिला होतो, स्वतःचाच राग येतो. बरोबर आहे ना. स्वतःचा राग येणं हे तर पहिली गोष्ट आहे बाबा आपली. बाकीच्या कोणाचा येऊ नये, स्वतःचाच राग येतो. काय हे मी अशी का वागते आणि माझ्याच बाबतीत हे असं का, मलाच का सगळे असं वागवतात, ह्या सगळ्या माझ्यातच काहीतरी कमतरता, मीच काहीतरी योग्य करू शकत नाहीये. आणि मग ना ते सगळं स्वतःवर ब्लेमिंग, हे तर पहिलं भारतीय स्त्रीचं लक्षण. सगळं जगातलं आहे ना माझ्यामुळं झालंय, चांगलं काही झालं नाही ते त्यांनी केलं, सगळं जे काही वाईट झालंय काय करणार ना, माझ्याचमुळे झालेलं असणार. कशा करता घ्यायचा आपण तो ब्लेम. तो ब्लेम थोडासा बाजूला ठेवायला शिकलं पाहिजे. अर्थातच हे जे डोपामाइनची लो लेवल आहे ना, ती तुम्हाला कशी समजेल असं तुम्हाला वाटतंय. म्हणजे तुम्ही म्हणाल आता की ओके डोपामाइन आमचं कमी झालंय, कळणार कसं आम्हाला. अर्थातच डॉक्टरच्या सल्ल्यानेच तुम्हाला टेस्ट करून ते जाणून घ्यावं लागतं की तुमची डोपामाइनची लेवल कमी झाली आहे का. हे डोपामाइन जे आहे ना ते पहा, एक केमिकल आहे आणि मग ह्या केमिकलचं मी मगाशी पण सांगितलं की ह्या केमिकलचा लोचा झाला की आपली जी बॉडी आहे ना ती अशी हादरते की अरे, मग अनकंट्रोल पण होते. हे डोपामाइन आपल्या बॉडीतून मेंदूकडे सिग्नल पाठवत, लिटरली सिग्नल पाठवत असते. पण काय होतं, डोपामाइन कमी होतं आणि मग हे मेंदूकडे जाणारे सिग्नल आहेत ना ते तुटक तुटक जातात किंवा जातच नाही, किंवा गेले तर ते वेगळ्या पद्धतीनं जातात. मग आता हा जो काही लोचा झालेला आहे, ही जी आपण लक्षणं पाहिली आहेत ना, जसा आठवत नाही, काय बाई सध्या ना काही मला आठवतच नाही, गाडीची किल्ली थकले मी विचार करून कुठे ठेवली, गाडीची किल्ली ठेवली आहे ना तेच आठवत नाही. एखाद्या ठिकाणी बँकेत जातो, कदाचित ऑफिसमध्ये पण आपल्या नेहमीच्या जागेला आपल्याला गाडी लावायची, पण आज पार्किंग फुल आहे, तिसरीकडे लावली. ऑफिस मधनं निघताना गाडी कुठं लावली आठवतच नाहीये. ह्या गोष्टी सर्रास घडतात आणि मग आपल्याला असं वाटतं माझ्याच बाबतीत हे घडतंय आणि मला काहीतरी झालंय बाबा, आता काहीतरी विचित्र झालंय. घरातले पण सगळे म्हणतात तू आजकाल वेड्यासारखी वागतेस, खरंच वेड तर नाही लागला आपल्याला. अगदी इथपर्यंत विचार करणाऱ्या स्त्रिया आहेत. पण हे जे ना न आठवणं आहे ना, अजिबात ह्याच्यावरती इतका म्हणजे ताण घेऊ नका की आठवत नाहीये आता मी काय करू. अगदी साधी सिंपल गोष्ट आहे, डोपामाइनची लेवल कमी झालीये, ती वाढवायची आहे आणि आपल्याला सुरळीतपणे पुढे जायचंय आयुष्यात. जसं मी आता सांगितलं तसं स्वयंपाकघरात आपण ना खूप जणांना अगदी हसायला पडेल, आपण उठून कुठून तरी स्वयंपाकघरात जातो आणि स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिथे का गेलोय ना तेच आठवतं. मग पुन्हा आपण उठून ना जिथे असतो तिथे जातो आणि मग आठवतं अर्धे हे आणायला गेलो होतो आपण. म्हणजे ह्या किती सांगा छोट्या गोष्टी आहेत
की ज्या रोजच्या आयुष्यात आपण खूप छान पद्धतीनं निभावले आतापर्यंत. 40शी काय आली आणि सगळं ना माझं आयुष्यच बाबा उद्ध्वस्त झालंय. काय करू मला काही समजतच नाही. ही वाक्य आहेत ना, ही वाक्य दिवसातून, मी मगाशी पण हे वाक्य सांगितलंय की दिवसातून ही 4 वाक्य घोकण्यापेक्षा लिहून ठेवा. दिवसातून मला किती वेळा हा त्रास झालाय आणि मग नक्की कुठे प्रॉब्लेम आहे त्याच्यावरती आपण वर्कआउट करूया. मग आता इमोशनल आपल्याला रिस्पॉन्सेस कसे मिळतात ना त्याच्यावरती आपण म्हणजे काय तर भावनिक प्रतिसाद कसा मिळतो त्याच्यावरती आपल्याला फोकस ठेवायला लागतो. म्हणजे काय तर आपल्याला शारीरिक आणि मानसिक संतुलनासाठी डोपामाइन खूप आवश्यक असतं. पण मग हे सिग्नल मेंदूपर्यंत गेले नाही की आपला इमोशनल रिस्पॉन्स म्हणजे आपली कायिक शक्ती, आपण एखादी कृती करायची ती शक्ती क्षीण होतेच, पण आपला भावनिक रिस्पॉन्स जो असतो, जे प्रतिसाद देण्याची आपली शक्ती आहे ना ती पण कमी होते. तर त्याच्याकरता हे डोपामाइनच कारक गोष्ट असते. फील गुड हा फॅक्टर जो आहे तो डोपामाइन मध्ये असल्यामुळं आणि तो आता मिसिंग असल्यामुळं आपल्याला हे शारीरिक आणि मानसिक दुर्बलता आल्यासारखं वाटतं. मग आता हे डोपामाइन कमी का होतंय, ते वाढवता येईल का, ते वाढवायचं कसं, ह्याच्यावरती आपल्याला विचार करायचाच आहे. पण आता आपण पहिल्यांदा असा विचार करूया की डोपामाइनमुळे काय काय होतं. तर पहिलं मी मगाशी सांगितलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते डिप्रेशन येतं. आता तुम्हाला मी एक ना सिरियली एक गोष्ट सांगते आणि तुम्ही फक्त लक्ष देऊन ऐका आणि मग तुमच्या लक्षात येईल की हे डोपामाइन किती महत्वाचं आहे. डिप्रेशन का येतं, येतं का? नक्की येतं. ते काय येतं तर माझी ना अँझायटी वाढते म्हणून डिप्रेशन येतं. ती अँझायटी का वाढते तर मी आमची ना अननेसेसरी थिंकिंग प्रोसेस आहे ना तर ती चालू होते. बर, मग ती का होते कारण अनसर्टन्टी असते, अनिश्चितता असते. बरं, मग ती अनसर्टन्टी काय येते तर स्वतःविषयीचा विश्वास कमी होतो. बरं, मग विश्वास का बरं कमी झालाय, मला हेल्पलेस वाटतंय. अच्छा, हेल्पलेस का वाटतंय मग तर शरीर आणि मन माझं दोन्ही कमकुवत झालंय. हे कमी का झालंय तर डोपामाइन कमी झालंय. येऊन जाऊन फक्त आणि फक्त डोपामाइनशी संबंधित आहे. मग आता डोपामाइन कमी झालेला आहे तर बघा हे सगळं सर्कल पुन्हा डोपामाइनशी आलं ना, ते डोपामाइन इथे आहे ते आपल्याला इथे वाढवायचंय. एवढाच फक्त बदल आपल्याला करायचंय. पण आता तुम्ही म्हणाल की चला एका ग्लासमध्ये पाण्याची पातळी वाढवण्यासारखं ते सोपं आहे का, चला अर्धा ग्लास आहे तो पूर्ण भरून टाकूया. नक्कीच नाही, इतकं सोपं नाहीये ते. आपल्याला प्रयत्न करायला लागणार आहे. पण डोपामाइनची 100% आपल्याला मात्रा वाढवता येते शरीरातली आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याच्यावरती उपाय पण करता येतात. अर्थातच त्या व्यतिरिक्तचे उपाय आहेत ते आपण दुसऱ्या सत्रामध्ये नंतर बघणारच आहोत. पण तुर्तास हे डोपामाइनची पातळी कमी झाल्यामुळं हे सगळे प्रॉब्लेम्स येतात आणि शरीर आणि मनस्वास्थ्य त्यामुळं आपलं ढेपाळतं. जसं मी मगाशी सांगितलं की खूप रडावंसं वाटतं, माझं कोणीच नाहीये असं वाटतं, माझी किंमतच नाहीये असं वाटतं, सगळे आजकाल मला टाकून बोलतात असं वाटतं, सगळे माझ्याकडे ना संशयित नजरेने बघतात, चाललंय काय हिचं असं पाहतात. ह्यांचं ना सध्या प्रेमच नाही राहिलं माझ्यावरती. सतत ना नुसत्या माझ्या चुकाच काढत राहतात आणि म्हणतात वेंधळी झालीस तू. हे हे पण ह्याच काळामध्ये घडतं. आणि मग नवरा पण आपला ना सतत हे आपलं ऐकून रडगाणं, मला असंच होतंय, मला तसंच होतंय, तो आपल्या नादी लागायचं सोडून देतो. ए बाई ते तुझं तू असं सांगतो आणि समोरनं निघून जातो. कोण अपमान होतो आपला की काय आहे, मला एवढा त्रास होतोय आणि या माणसाला काहीच त्याचं पडलेलंच नाहीये. म्हणजे सगळं चांगलं करायचं त्यावेळेला आम्ही करायचं आणि आमचं काही दुखलं कुठलं की हे निघून जातात आपले. असा जो विचार येतो त्यांनी मग इगो दुखावतो, अपमान होतो, राग येतो, चिडचिड होते. जे जे काही होतं ना ते सगळं गाठून येतं आणि त्याचा राग मग मुलांवर निघतो, स्वतःवर निघतो, मोलकरणीवर निघतो, समोरचा कोण जो येईल ना त्याच्यावरती आपण राग काढतो. आणि हे सगळे राग काढून होतं काय, पुन्हा आपल्या शरीराची आपण वाट लावून घेतो, मनाची तर लागलेलीच असते. मग हे सगळं ताळ्यावर कसं आणायचं ह्याच्याकरता आपल्याला दुसऱ्या सेशनमध्ये विचार करायचा आहे आणि ते वर्कआउट पण करायचंय. तुमच्याबरोबर मी पण वर्कआउट करणार आहे. पण आत्ताच्या सेशनमध्ये तुम्ही जे काही ऐकलं त्याच्यावरनं हे तुमच्या लक्षात आलं असेल, डोपामाइन मॅनोपॉज मध्ये त्रास देतच आणि आपला त्रास वाढवतो. मग ह्याच्यावरती उपाय नाहीये का, 100% उपाय आहे. नक्कीच उपाय आहे. तो काय आहे, तो कसं, ते डोपामाइन कसं वाढवायचं हे आपण पुढच्या सत्रात बघू.
पण 40शी मध्ये आपल्याला सुखी होण्याकरता त्याच्यापूर्वी पण, म्हणजे ज्या वेळेला 40शी नव्हती, आपण 30-32 मध्येच होतो, त्यावेळेला आपण कसे सुखी होतो तसेच मला आता सुखी व्हायचंय. तर मग आपल्याला ना काही गोष्टी वर्कआउट करायला लागतील. आता ना मी तुम्हाला एक छोटासा काय म्हणता येईल, एक ऍक्टिव्हिटी म्हणूया आपण, देणार आहे. तुम्ही मला नंतर त्याविषयी सांगितलं तरी चालेल. आपण काही नाही, एक छोटी कृती करणार आहोत. मी काल सांगितलं होतं तुम्हाला की वही पेन ठेवा. तुमचं पेन हातामध्ये घ्या आणि वही समोर ठेवा आणि मी सांगितल्यानंतर लिहायचंय. घेतलं सगळ्यांनी? आता जे जे रोज उजव्या हाताने लिहितायत त्यांनी हे पेन डाव्या हातात घ्यायचंय आणि एखाद दोन जे कोणी डावखुरे असू शकतील त्यांनी पेन उजव्या हातात घ्यायचे. वही घ्यायचीये आणि आपलं नाव लिहायचंय. आपलं नाव लिहायचंय, पण ते रोज ज्या हाताने लिहितो त्या हाताने नाही लिहायचंय. 1, 2, 3 चालू करा. लिहिलं? सगळ्या गुडगल आहे. छान लिहिलेलं आहे. मला माहिती आहे सगळ्यांना असं हसायला येते, काय कोंबडीचे नुसते पाय असल्यासारखे दिसतायत. पण तुम्ही लक्ष देऊन बघा, तुम्हाला मी ज्या वेळेला ज्या क्षणाला असं सांगितलं की पेन हातात घ्या आणि ज्या हाताने लिहिता त्या हातात न घेता दुसऱ्या हाताने घ्या, असं कोण धडधडायला लागलं ना, बापरे कसं लिहिणार, काय होणार, आम्हाला तर सवय नाही. पण ते लिहिलेलं बघा, इतकं वाईट नाही दिसत आहे. हो, छान लिहिलेत तुम्ही. का लिहिलेत हे छान? कारण मी ज्या वेळेला तुम्हाला सांगितलं त्यावेळेला तुमचा असा ना एक थोडासा काय म्हणता येईल की ना, एक हालचाल झाली जरा डोक्यात मनात, कसं काय करणार आपण. पण ज्या वेळेला लिहायला सुरुवात केली तुमचा पूर्ण फोकस, तुमचं फुल कॉन्सन्ट्रेशन त्याच्यावरती होतं की मला आता ते लिहायचंय. 1 सेकंदाकरता तुम्ही छान कॉन्सन्ट्रेट करू शकलात, याचा अर्थ तुम्हाला डोपामाइन वाढवण्याकरता मी ज्या ज्या गोष्टी सांगेन त्याच्याकरता तुम्ही 100% तुमचं जे काही आहे ती सगळी पोटेन्शियल्स द्याल, सगळं पणाला लावाल आणि डोपामाइन वाढवाल. या एका छोट्या कृतीतनं सिद्ध होतंय की तुम्ही स्वतः यशस्वी होणार आहात. मी करणार नाहीये तुम्हाला, मी फक्त ना एक असा पाथ दाखवणार आहे, एक मार्ग दाखवणार आहे, त्याच्यावर तुम्ही चालायचे, तुमच्या बरोबर मी चालणार आहे आणि आपण सगळ्याजणी पुढे जाणार आहोत. असं अजिबात नाहीये. म्हणूनच मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं होतं मी कोणी ग्रेट नाही, मी तुमच्यातलीच एक आहे. फक्त काहीतरी चांगल्या गोष्टी, काहीतरी अनुभव सिद्ध असल्यामुळं आपण एकत्र पुढे जाणार आहोत. अर्थातच ह्या सगळ्या झगड्यामध्ये आतापर्यंत तुम्ही आता जे कॉन्सन्ट्रेट करू शकलात ना, कसं कॉन्सन्ट्रेट तुम्हाला करायचंय की जे पूर्वी तुम्ही करू शकत होता. झालंय काय माहितीये का, जशी 40 येते शरीर थकतं, मन थकतं, जीवनात जे काही अडथळे आलेले होते, वादळ आलेली होती, या सगळ्याचं सार असतं. आणि हे सगळं करताना ना मी तुमच्या सगळ्यांच्या वतीनं मी म्हणतीये मला, पण तुम्ही ते ऐकताना स्वतः करता ऐकायचंय. मला वेळच दिला नाही. मी सगळ्यांकरता सगळं केलं. माझ्याकरता वेळ दिला का? दिला ना. सगळेच सांगतील हो अगदी, मी म्हणजे रात्रीनं माझा 1 तास ठेवलाय हो, म्हणजे टीव्ही समोर बसते. मी सगळ्यांना सांगते ही माझी मालिका आहे ना, मी अजिबात तुमचं काही ऐकणार नाही, मी माझी मालिकाच ऐकली. ओके ठीक, हा वेळ दिला तुम्ही, तो तुम्ही ना त्या मालिकेतल्या पात्रांना वेळ दिला, तुमच्या स्वतःला काही वेळ दिला नाही बरं का. तुम्ही तुम्हाला वेळ देणं म्हणजे काय आहे, तुम्ही स्वतः बसून मी कोण आहे, मी कशी आहे, मला काय करायचंय, माझ्यात कमतरता काय आहेत, त्या कशा उणिवा त्या आता मी भरून काढू शकेन, माझ्यात जे चांगलं आहे ते मी कसं वाढवू शकेन आणि दुसऱ्याला देऊ शकेन, आणि मला कॉन्सन्ट्रेट एखाद्या ठिकाणी करून मला शांतपणे ही गोष्ट करायची आहे. माझे एम हे होते 5-6, त्यातले 2च झाले, उरलेल्यावर मला वर्कआउट करायचे. आणि आता मला 10 गोष्टींपैकी जर लोकांच्या करायच्या म्हणजे घरातल्यांच्याच, पण 10 गोष्टी करायच्या आहेत तर त्यातल्या 3 गोष्टी माझ्या आहेत, त्यातली मी एक पण करू शकत नाही, कारण दिवसातनं 5च गोष्टी करू शकते आणि मग माझ्या गोष्टी मागे राहतात. तर उद्यापासून मी असं ठरवेन की त्या 10 मधल्या 5च गोष्टी करेन पुन्हा, पण त्यातली एक गोष्ट माझ्या करताची असेल. हा बदल जर मी सकारात्मक करू शकले तर निश्चित माझा कॉन्फिडन्स वाढेल आणि मी पुढे जाणार आहे. पण हे आतापर्यंत होत होतं. 40शी मध्ये सगळ्यालाच फाटा मिळतो आपल्याला, कारण 40शी मध्ये निश्चितच
जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात, आपलं शरीर थोडंसं स्थूलतेकडे चाललेलं असतं शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या, की थोडंसं 19-20 होत राहतं आणि नाही म्हटलं तरी काही सामाजिक, भावनिक, आर्थिक, शारीरिक बदल घडलेले असतात. मग मला कुणाला वेळ द्यायचा आहे, तो वेळ मला देता येत नाही आणि ह्या सगळ्या गदारोळात मी स्वतःला वेळ देण्याचं विसरूनच जाते. रादर मी कोण आहे आणि मला माझ्याकरता काय करायचंय हेच विसरून जाते. थोडंसं एक वाक्य अतिरेकी वाटेल तुम्हाला, पण कोरोनाने आपल्याला ना हा एक चांगला धडा शिकवलाय आणि तो कोरोना काही वाईट नाहीये, तो चांगला आहे. तो आपल्याला चांगला धडा शिकवून गेला की स्वतःकडे बघा. कारण आत्ताच्या घडीला अगदी आपण असं म्हणू शकतो, जग एकीकडे आणि माझं आयुष्य एकीकडे. कारण आयुष्य म्हणजे माझं जगणं आहे आणि जगणं म्हणजे आता जिवंत राहणं आहे. मी जिवंत आहे तर पुढचं सगळं आहे. सर सलामत तो पगडी पचास. आणि हे सर सलामत ठेवायचं असेल तर मी स्वस्थ असणं गरजेचं आहे, शारीरिक, मानसिक, भावनिक, आर्थिक दृष्ट्या. आर्थिक दृष्ट्या मगाशी मी म्हंटल तसं गोलामध्ये बघा. आर्थिक दृष्ट्या मी आता करू शकतेय का, करा. नसेल करता येत, थांबा. शारीरिक आणि भावनिक दृष्ट्या मधल्या गोलात बघा, मी नक्की करू शकते, मी कमीत कमी मी प्रयत्न तरी करू शकते, मग ते करा. मग पुन्हा आपण त्या सर्कलमध्ये जाऊया की विच इज अंडर माय कंट्रोल, विच इज बियॉन्ड माय कंट्रोल. आणि असं सतत तुम्ही वर्गवारी करायला शिका. जे माझ्या हातात आहे तेवढंच मी करू शकते, जे माझ्या हातात नाही त्याच्यावरती मी कदाचित 5% वर्कआउट करेन आणि जर का नाही झालं तर मी लेट गो करेन. मी ते सोडून नाही देणार, पण मी ओके ते बाजूला ठेवायला शिकू. आपण काय करतो, हे कसं होत नाही त्याच्यावरती घाला घालतो. अच्छा, हे माझं ऐकत कसं नाही तुम्ही लोक, तुम्ही ऐकत नाही म्हणून आपण ते ऐकण्याकरता आपल्या अपेक्षा वाढवतो. समोरची व्यक्ती ऐकत नाही तो भाग आणखी निराळा, पण मी स्वतःला खंतावून घेते, तो माझा का ऐकत नाही, ती माझं का ऐकत नाही. आणि त्यातून माझं शारीरिक आणि मानसिक अधःपतन होतं. त्याला जबाबदार कोण, मीच असते. पण मी ब्लेम काय करते, तुझ्यामुळे असं घडलं. म्हणजे स्वतःची जबाबदारी आपण दुसऱ्यांवरती ढकलायला बघतो. तर हे सगळं आपल्याला टाळायचंय आणि ह्यातून आपल्याला पुढे जायचंय. इतके वर्ष तुम्ही झगडलात ना, घराकरता झगडलात, समाजाकरता झगडलात, आपल्या घराची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून झगडलात, घरातल्या लोकांना चांगलं जेवायला मिळावं, घरातल्या लोकांना मुलांनी चांगल्या पद्धतीनं पुढे जावं म्हणून तुम्ही झगडलात. खूप छान केलं, हे करणं कर्तव्यच होतं. पण आता 40 मध्ये तरी आपण ही चूक सुधारूया की जो वेळ आपल्याला आपण दिला नाही स्वतः करता तो आपल्याला द्यावा लागेल. कमीत कमी ते डोपामाइन खाली येतंय ना, ते वर जाण्याकरता तरी करायला लागेल. आजचं आपलं सेशन कन्क्लूड करताना मी 2 गोष्टी तुम्हाला सांगते. 2 गोष्टींवरती फोकस करा. परवा दिवशी आपण त्याच्यावरती बोलणारच आहोत. उद्या तुम्हाला मी एक वर्कआउट पण देणार आहे करायला की मी टाइम काढा. माझ्याकरता मी टाइम 5 मिनिटाचा असेल किंवा 1 तासाचा असेल, पण तो मी टाइम माझा असेल. म्हणजे असं गरजेचं नाहीये की बेडरूमचं दार लावून घेतलं आणि आता माझी मी एकटी, मला कोणीही डिस्टर्ब करू नका, असं पण नाहीये. 5 मिनिटं, अगदी 15 मिनिटं, अर्धा तास मी एखाद्या ठिकाणी आहे, माझं काहीतरी करतेय की ज्याच्यातून मला आनंद मिळतोय, तो माझा मी टाइम आहे. हा मी टाइम घालवू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, आत्ताच्या घडीला कोविडच्या काळात ह्याचा प्रश्न येणार नाही कारण आपण सगळेच घरी आहोत. पण इतर वेळेला ज्या ज्या स्त्रिया 40च्या उंबरठ्यावर आहेत किंवा 40शीत आहेत आणि त्या पार करतायत, टाइम मॅनेजमेंट हे तुमच्याकरता फार महत्वाचं आहे. टाइम मॅनेजमेंट जर का तुम्हाला जमलं तर तुम्हाला अजिबात कधीही डिप्रेशन येण्याची गरजच पडणार नाही. हा मी टाइम आणि टाइम मॅनेजमेंट ह्या 2 गोष्टी माझ्या दृष्टीनं फार महत्वाच्या आहेत. तुम्हाला जो मी म्हणूनच मगाशी जे 2 गोल सांगितलेले त्याच्यामध्ये 2-4 गोष्टी टाकून बघा आणि त्याच्या बरोबर विरुद्ध आता आपल्याला करायचंय की आपल्याला ह्याच्यावर फोकस करायचा आहे, ह्याच्यावर करायचा नाहीये, ह्याच्यावरती काम करा आणि स्वतःवरती काम करा. उद्या आपल्याला आपण एक गॅप ठेवलेली आहे उद्याच्या दिवसाची. अर्थातच त्याच्यामध्ये मी तुम्हाला एक छोटीशी ऍक्टिव्हिटी सांगणार आहे. तुम्ही असं ना पेपरवरती एखादं लिहा की आत्ताच्या काळात किंवा आज ऍट प्रेझेंट, आज आत्ता या क्षणाला, तुम्ही उद्या लिहिलं तरी चालेल पण त्या क्षणाला तुम्हाला काय वाटतंय ते लिहायचंय. तर ह्या काळात मला माझ्या प्राणापेक्षा प्रिय असलेली किंवा मला अतिशय आवडणारी, मला ह्या गोष्टीला रिस्पेक्ट द्यावा वाटतो
अशी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती, काही असू शकतं, मग एखादी जागा असू शकते, खाणं, म्हणजे जग एकीकडं आणि माझी ही गोष्ट एकीकडं. तर ही वस्तू तुम्ही लिहायची. समजा जग एकीकडं आणि माझा मोबाईल एकीकडं, चालेल, लिहा तुम्ही. जग एकीकडं, माझा मुलगा एकीकडं, चालेल, लिहा तुम्ही. जग एकीकडं आणि ना ते काश्मीरला आम्ही गेलो होतो ना, तर ते तिथलं जे काही निसर्ग सौंदर्य आहे, मला फक्त ती गोष्ट पाहिजे, मला चूज करायचं झालं तर मी ती गोष्ट करेन. असं तुमच्या मनात जे जे काही आहे ते एका वाक्यात घ्यायचे आणि फक्त एकच गोष्ट लिहायची. म्हणजे मला ना हे पण आवडतं, मला ते पण आवडतं, नाही चालणार आहे, फक्त एक गोष्ट लिहायची. सो ती लिहा. आणि शक्य असेल तर तुम्ही ज्यांच्या मार्फत माझ्याकडे पोहोचलाय, नाही तर माझा नंबर घ्या आणि माझ्या नंबरवरती पाठवलं तरी चालेल, किंवा ज्यांच्याकडनं आलाय त्यांच्याकडे लिस्ट पाठवली तरी चालेल नावानिशी, की कोणाला कोणाला काय काय वाटतंय. आणि मग ह्या विषयावरती परवा आपण सेशन मध्ये बोलू. मला असं वाटतं आपण आजचं सेशन कन्क्लूड करू. कन्क्लूड करताना एकच गोष्ट सांगते की खरंच खूप चांगला आपण आज संवाद साधलेला आहे. जरी मी एकटीने संवाद साधलेला असला तरी अजून मधून माझं लक्ष आहे सगळ्यांच्या चेहऱ्याकडे, की सगळ्यांना हसायला येते की अरे ह्यांना कसं कळलं, म्हणजे त्याच गोष्टी ज्या तुमच्या मनात आहेत त्या मी बोलतेय, तर त्या सगळ्यांच्या बाबतीत 50% गोष्टींना समानच असतात. म्हणजे नवऱ्याची होणारी चिडचिड, आपल्याला एखादी गोष्ट न आठवणे आणि त्याचा प्रचंड मनस्ताप होणे, की किल्ली ठेवलेली साधी बावळटासारखी एवढी आठवत कशी नाही मला, हे म्हणताना आपला चेहरा आहे ना खूप अकरा विकरा झालेला असतो आणि ती घरातली माणसं ना आपला तो चेहराच कॅच करत असतात, काय वेड्यासारखं वागते. आणि मग आपल्याला आणखीन राग येतो, आपली आणखीन चिडचिड होते आणि ह्यातनं ती गोष्ट वाढत जाते आणि मग आपल्याला डिप्रेशन येतं. डिप्रेशन येण्याचं कारण तेच असतं. तर असं करू नका. ओके, असं झालंय का, त्याच्यावरती वर्कआउट करू. हा जो तुम्हाला पहिला मी एक होमवर्क म्हणूया आपण अगदी, तर तो दिलाय की तुम्ही ते गोष्ट लिहा जी आवडतीये. दुसरी एक गोष्ट तुम्ही नक्की करू शकताय, ती पण लिहायच्या स्वरूपात आहे, की तुम्हाला दिवसातून किती वेळा असं वाटलं, म्हणजे डिप्रेशन वगैरे नाही, पण दिवसातून असं किती वेळा वाटलं की माझी आता चिडचिड झालीये, मला आता नकोसं वाटलंय, म्हणजे काही जेवायला नकोसं वाटलंय, वागायला नकोसं वाटलंय, समोर नाही माणसं कोणीच नको, शांत बसून राहावं असं वाटलंय. हे दिवसातून किती वेळा वाटलंय हे लिहून ठेवा. काउंट करून फक्त 4, 5, 2 असं जे काही असेल ते लिहिलं तरी चालेल. आणि मग त्याच्यावरती आपण थोडासा फोकस ठेवून नक्की कुठे वाव आहे, संधी आहे ते बदलायला, याचा विचार करूया. मला असं वाटतं आपण आज थांबूया इथे आणि नक्कीच परवा दिवशी पुन्हा सगळे जॉईन व्हाल आणि आपण नक्की या डोपामाइन वरती पण मात करूया आणि आपल्या डिप्रेशन वरती पण मात करूया. छोटंसं डिप्रेशन प्रत्येकाच्या मनात असतं, अजिबात मान हलवू नका की मला डिप्रेशन नाहीये. माणूस आहे तिथं डिप्रेशन नक्की असतं, पण ते डिप्रेशन काढून टाकायचंय आपल्याला आणि पुढे जायचंय. 100% आपण ते काम करणार आहोत. असंच पुन्हा परवा दिवशी भेटूया. हा, नक्की. संध्या मॅडम, कन्क्लूड करूया आपण. हो, धन्यवाद मॅम. आज धन्यवाद. सेशन ऐकत होते, आम्ही पाहत होते आणि धन्यवाद मॅडम, खूप छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. समस्या समस्या व ताण यांचा कसा निचरा करायचा, तसेच आपल्या शरीरातील डोपामाइनचे महत्व याबाबत अगदी मार्मिक शब्दात विश्लेषण केले आहे. त्याबद्दल मॅम आम्ही आपले शतशः आभारी आहोत. खरोखर प्रत्येकाच्या मनामध्ये या समस्या भेडसावलेल्या आहेतच. उद्या सुट्टी घेऊन परवा आपण पुन्हा भेटणारच आहोत. सो थँक्यू मॅम. थँक्यू. थँक्यू. भेटूयात परवा दिवशी सगळ्या. ओके, ओके, लिव्ह करायला हरकत नाही मॅडम.